12 गुंठे जमीन आम्ही तुझ्या नावावर करतो, तू काही बोलणं बंद कर. तिच्या वडिलांनी जे काय उत्तर दिलं की मी तुझ्या घरातला एक माणूस मारतो आणि माझं घरच तुझ्या नावावर करतो, चालतं तर सांग. हा फोन कोणी केला, काय केला हे मला बोलायचं नाही. पण ह्या प्रकरणामध्ये जेव्हा CDR ओपन केले जातील आणि मला वाटतं की ते CDR ओपन करा, संबंधित पोलीस स्टेशनचे, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे सगळ्यांचे CDR ओपन करा, तुम्हाला कळेल की या मर्डरमध्ये खरंच कोण आहे आणि कोण हे सगळं करतो, याच्या मागचा खरा आका कोण आहे हे लगेच कळणार. आणि कोण होता महादेव मुंडे? वंजारीच होता ना. म्हणजे जे बोलतात की वंजाऱ्यांना बदनाम करू नका, वंजाऱ्यांना बदनाम करू नका, इथे बसलेले सगळे वंजारी आहेत, सगळे. ती म्हणजे ज्ञानेश्वरी ताई वंजारीच आहे. हा तिचा भाऊ, तो बघा तिथे बसला, वंजारीच आहे. सर्वात जास्ती मर्डर बीडमध्ये झाले ते वंजाऱ्यांचेच झाले आणि त्या अर्ध्या मर्डरचा आरोपी हा वाल्मिक कराडच आहे. गोट्या गीते कसा रिव्हॉल्वर फिरायचा, कशी हिंमत व्हायची त्याची. ताईंनी सांगितलं ना, जी एवढ्या उघड तोंडाने सांगितली की त्याचा मर्डरच त्यांनी केला आहे. देर आहे दुरुस्त आहे, पण मर्डर होऊन किती वर्ष झाली? 21 महिन्यांनी सरकारला जाग आली. 21 महिन्यांनी. 21 महिने काय झोपले होते काय? आम्ही 3 अधिवेशन बोंब करतोय, ओरडतो आहोत. मी नेहमी सांगतो की आम्ही जेव्हा प्रकरणं लावून धरतो तेव्हा आमच्याकडे कॉन्क्रीट माहिती असते. संतोष सूर्यवंशीच्या प्रकरणात आमच्याकडे कॉन्क्रीट माहिती होते की पोलिसांनीच मारला. सरकारने लपाछपीचे सगळे उद्योग करून बघितले, नाही जमलं. कोर्टाने सांगितलं. ह्याच्यात प्रकाश आंबेडकरांचा सुद्धा मोठा रोल आहे की ते कोर्टात गेले, कोर्टात त्यांनी पुराव्यासकट सिद्ध करून दिलं आणि त्यांनी कोर्टात आणलं. पण कोर्टात आणावं लागलं. खरा न्याय सरकारने द्यायचा असतो, मायबाप सरकारने न्याय द्यायचा असतो. हिच्या बांगड्यांचा आणि कुंकवाची किंमत देऊ शकतं सरकार? 21 महिने ती बाई तडफडते, शेवटी विष प्याली तेव्हा सरकार खडबडून झालं. तोपर्यंत तिथे गेलेले आसू, तिची लहान पोरं, ही लहान पोरं जेव्हा आपल्या आईला रडताना बघतात त्यांच्या मनावर काय परिणाम होतो? ही बसली जमीलच्या पोरी, काय परिणाम होत असेल त्यांच्या मनावरती? आपली आई रडते, रात्री उशिरापर्यंत जागते, घरात कुठेही आनंद नाही आहे आणि मारणारा मस्त मर्सिडीजमधनं फिरतोय, मारणारा मस्त आराम करतोय. तो वाल्मिकचं अख्खं खानदान बंगल्यात राहते, 4 बंगले बांधून झालेत आणि यांचे खायचे हाल झालेत. हे चुकीचं आहे ना. आरोपी म्हणजे आरोपी बायको आरोपीचं नाव असं तोंडावर घेते, तोंडावर, की हा आरोपी आहे. तुम्हाला लाडक्या बहिणी म्हणून त्या लाडक्या बहिणींवर विश्वास नाही? त्यांचं कुंकू परत करण्याची हिंमत आहे का सरकारमध्ये? पण निदान ज्या कुंकवासाठी त्या लढतायत त्या लाडक्या बहिणींचे आसू तर पुसा. कशाला याच्यात राजकारण आणतात? आवड साहेब, तुम्ही म्हणाले खायचे वांदे झाले, कुटुंबांना शिक्षणाचे प्रॉब्लेम होतात, मात्र सरकार लाडक्या बहिणीला 1,500 देतात, मात्र लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीये. त्यांचं कुंकू पुसलेलं मी माझ्या विधानसभेच्या भाषणात सांगितलं, माझं विधानसभेचं भाषण आहे का, की सगळ्या लाडक्या बहिणी ज्यांच्याकडे मर्डर झाले त्या सगळ्या लाडक्या बहिणी येत आहेत, ते आरोपीच तुम्ही पकडत नाही. असा गोट्या गीते किती दिवस फिरत होता? मी आज सांगतो, आज बापू आंधळे नावाचं प्रकरण आहे, खून प्रकरण. तो बापू आंधळेला सुद्धा घरात मारला गोट्या गीतेनी आणि तेही वाल्मिक कराडच्या सांगण्यावर. बापू आंधळेला ज्या गोळ्या लागल्या त्या पाठीत लागल्यात. हे सगळे प्रकरण दाबण्याचं काम हे बीडच्या पोलिसांनी केलं आणि बीडच्या पोलिसांना हे सगळं माहिती होतं मारतं कोण कोण आणि कोण आरोपी आहे. तेव्हा जो तिथे इन्स्पेक्टर होता तोच मस्सा जोगला होता जिथे संतोष देशमुखची हत्या झाली. आम्ही हे सगळं विधानसभेच्या पटलावर मांडलंय. करा फेर चौकशी बापू आंधळेच्या मर्डर केसची, कळेल तुम्हाला सत्य काय ते. फक्त बबन गीते विधानसभेला उभा राहता कामा नये म्हणून बबन गीतेला आरोपी केला.
कारण का प्रशासन गुलाम होतं, कलेक्टर गुलाम, SP गुलाम, सगळे इन्स्पेक्टर सलाम, आका चलाता था, सरकार आका के हाथ में था. वाईट आहे, मस्त आहे. अतिरेक्यानं मारण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हा शब्द देण्यात आला. का वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा आकांना एवढे हे सिंदूर पुसलेले याला उत्तर कोण देणार? ह्यांची ज्याला सिंदूर हिंदीमध्ये म्हणतात ते आम्ही कुंकू म्हणतो. आता या बाईच्या डोक्यावरचं कुंकू पुसलं गेल्या, या ताईचं, ती बिचारी तिला कुंकू लावत नाही पण ती आज बेवा झाली, विधवा झाली. कोण उत्तर देणार? आहेत तुमच्याकडे उत्तरं? तुमच्या अधिकाऱ्यांनी तपास व्यवस्थित केले नाही. तिचा तपास नाही केला. तपास आता तिने विष घेतल्यानंतर आणि जेव्हा गावभर बोंबाबोंब झाली तेव्हाच गोट्या गीते सापडतोय ना. एवढा दिवस गोट्या गीते सापडलंच नाही. म्हणजे गोट्या गीते इतका महान झाला की पोलिसांनाही सापडत नाही. आणि आता बोंबाबोंब झाल्यावर बरोबर गोट्या गीते 24 तासात सापडतो. काय लावले काय सर? प्रकरण बीडमध्ये होतात, मात्र सर्व आरोपी जे आहेत म्हणजे वाल्मिक कराड असेल किंवा गोट्या गीते असेल यांचं कनेक्शन पुण्यामध्ये सापडतं. पुण्यामध्ये असं आहे की शेवटी ह्यांचं सगळ्यांचं एवढा पैसा झालाय, 5-5, 10-10 घरं, 5-5, 10-10 ठिकाणी शेती, लपायला जागा अमाप, प्लस पैसा झाल्यामुळे ते सगळ्या गँगशी संबंध, पुण्यातल्या गँगशी संबंध, मुंबईतल्या गँगशी संबंध, ह्या गँगशी संबंध, त्या गँगशी संबंध, लपायला जागा अनेक. काय त्यांची भाषा, काय त्यांचे रील्स बघा ना तुम्ही. रील्सवरती बघा गोट्या गीतेचे रील्स. तो नवीन एक बेवड्याने मुलाखत दिली माझ्या आणि सुरेश धसांच्या विरुद्ध, बघून घेऊ यांना. आम्ही तर मरणाला तयारच असतो, मरणाला कोण घाबरतं? अन्यायाविरुद्धची लढाई नाही थांबणार. मला आनंद आहे की आज मुख्यमंत्र्यांनी उशिरा का होईना SIT नेमली. आणि माझं म्हणणं आहे, कुटुंबाला हवा तो इन्स्पेक्टर दे. मॅनेज होणारे इन्स्पेक्टर देऊ नका. 10 कोटी 20 कोटी घेतले की इन्स्पेक्टर मॅनेज. कुटुंबाचा ज्याच्यावर असा शेवटी तपासी यंत्रणा आहे, द्या त्याच्यावरती एक अधिकारी द्या, 3 अधिकाऱ्यांची टीम बनवा, म्हणजे कोणी कोणाला मदत करणार नाही. पण कुटुंबातल्या विश्वासातला एक अधिकारी त्याच्यात टाका. कारण का पोलीस प्रशासनावर आणि सरकारवर या बहिणींचा विश्वास नाही. 21 महिने लागले ना न्याय मिळवायला. पण कमीत कमी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन नेमली तरी आतापर्यंत ज्यांची शासन यंत्रणेवर पकड होती ते हे होऊच देत नव्हते. पकड कोणाची होती शासन यंत्रणेवर हे मी वेगळं सांगायला नको. बीडमधनं कोणाची पकड होती तरी मुख्यमंत्र्यांनी आज SIT नेमली. SIT मध्ये ज्ञानेश्वरी, तिचे वडील, तिची आई, तिचा भाऊ यांना विश्वासात घेऊन त्यांना पाहिजे ते अधिकारी नेमा. शेवटी तुमचे वरिष्ठ अधिकारीच तपासायला आलेतला. तपास कसा झाला? आमचा जमीलच्या याच्यात पण आपण मुख्यमंत्र्यांनी अनाऊन्स केलेला आहे की फेरतपास होईल. नेमा SIT. जशी आपण ज्ञानेश्वरीला न्याय दिला तसा तिच्या त्या खुशनुमालाही न्याय द्या. नेमा SIT. बोलवा कुटुंबाला. तुम्ही ज्ञानेश्वरी मुंडेला बोलवू शकता, तुम्ही खुशनुमालाही बोलवा. या 2 पोरी बसल्यात, त्या 2 पोरींच्या तोंडात ना व्यथा आहे का? आज 90% मिळून कॉलेजची फी भरायला अडचण येते. आणि मला कौतुक या बहिणींचं आहे की या बहिणी लढणं सोडलं. त्या काय म्हणाल्या, काही झालं तरी फाशी जोपर्यंत यांना होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. या जिजाऊच्या लोकी आहेत, मरेंगे हटेंगे नाही. ही तर मला तोंडावर बोलली खुशनुमा, साहब तुम्हारा पैसा नहीं चाहिए हमको, मदद करना है ना तो जिसने मेरे पति को मारा है उसको जेल में भेजो. आणि लढू, आम्ही तर लढतोच, लढत राहू. 3 अधिवेशन मी महादेव मुंडेचं प्रकरण काढलं, 2 अधिवेशन मी जमीलचं प्रकरण काढलं. आणि जमीलची तर केस क्रिस्टल क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर. 164 अन्वय आरोपींनीच सांगितलंय मग हत्या कोणी करायला सांगितलं, हत्या झाली कशी. त्या पोलिसांचे आणि मुख्य चौकशी अधिकारी आणि सगळ्यांचे काढा CDR आणि बघा, टावर व्हेरिफिकेशन करा आणि टावरच्या खाली बघा 2 मोबाईल तुम्हाला कुठे दिसतात.
कशाला एवढे लपवाछपवीच्या पोलिसांनी उद्योग करताय? खून झालाय, एकाचा जीव गेलाय, कशाला लपवता सगळं? धनंजय मुंडेची पूर्ण वर्णी आता कृषी मंत्री बघा, त्यांना मंत्री नाही मुख्यमंत्री करा, त्यांना मुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री करा. माझ्या बापाचं काही जात नाही, माझ्या बापाचं काही जात नाही. पण ओरिजिनल आका कोण अख्ख्या बीडमध्ये माहिती आहे लोकांना. बीडचा बिहार झाला असं देखील तुम्ही बोलले होते. अहो, बिहारला आता लाज वाटायला लागली. ते म्हणतात आम्हाला बीड म्हणू नका. हे जे ह्यांची जी काय प्रकरण आहेत ना, किती जण गायब आहेत, गायब. पोलीस रेकॉर्डवरती आहेत पण गायब आहेत. त्यांच्या बिचाऱ्या बायकांना माहितीच नाही कुंकू गेलं कुठे, आणि न्याय मागण्याची सोय नाही. SP ठाकूरला महादेव मुंडेचा मर्डर कोणी केला हे जाऊन सांगणारी माणसं होती. त्या SP ठाकूरने सांगितलं तू नाव घेऊ नको, नाही तर तुझाच कार्यक्रम व्हायचा. हे ऑन रेकॉर्ड आणलंय ना. करा ना SP ठाकूरला अटक. ज्यांनी हत्या केली त्यांना मदत करणं हा सुद्धा गुन्हा आहे ना पोलिसांचा. सर, धनंजय मुंडे असं म्हणतात की मला माझ्यावर टीका करा पण माझ्या बीड जिल्ह्याला बदनाम केलं जातं, माझ्या समाजाला बदनाम केलं जातं. ते ज्या घरातले आहेत ना, म्हणजे वंजारी घरातले, त्याच वंजारी घरातला मी सुद्धा आहे. त्या वंजारी घरातली ज्ञानेश्वरी देखील आहे. त्या वंजारी घरातले हे कुटुंब आहे. हा बाप आहे, बाप. हा बघा, हा म्हातारा बसलाय, बाप. तो वंजारीच आहे ना. मारायचं वंजाऱ्यांनाच, मर्डर करायचे वंजाऱ्यांचीच, शेती खायची वंजाऱ्यांचीच. रामकृष्ण बांगर नावाचे स्वातंत्र्य सैनिक आहेत, ज्यांच्या 24 शैक्षणिक संघटना आहेत, शैक्षणिक संस्था आहेत. त्याचा कब्जा कोणी मिळवण्याचा प्रयत्न केला? कोणी दिला रामकृष्ण बांगरला त्रास? कोणी दिला रामकृष्ण बांगरच्या पोरीला त्रास? तिला औरंगाबादमध्ये तिला आणि तिच्या नवऱ्याला छळण्याचं काम कोणी केलं? ते वंजारी नव्हते? वंजारी सोडून द्यावं, माणूस म्हणून बघूया ना. संतोष देशमुखला मारला, मी उभा राहिलो तेव्हा अनेक जणांनी माझ्यावर टीका केली. तेव्हा पण मी सांगितलं होतं की मी ही लढाई माणुसकी म्हणून लढतो. आसावरी वंजारी आहे म्हणून मी लढत नाही आहे. खुशनुमा मुसलमान आहे म्हणून मी लढत नाही आहे. संतोष देशमुख मराठा आहे म्हणून मी लढत नाही आहे. अरे तुम्ही काय लावलंय यार? अरे डोळ्यासमोरनं बापाची अंत्ययात्रा निघते. 5 वर्षाची पोरगी होती तेव्हा, 5 वर्षाची. काय तिच्या मनावर परिणाम झाला असेल? या पोरांना कुठे गेला तो लहान पोरगा? इथे रे. ह्या जेव्हा माझ्या समोर होता इथे, आणि हा जेव्हा ढसाढसा रडत होता, माणुसकी असलेल्या कुठल्याही माणसाच्या हृदयाला पाझर फुटेल. मी याला रडताना बघितलं, याच्या आईच्या मांडीवर बसलेला. ही मी लढाई उगाच लढत नाही. शेवटी इथे कुठेतरी दुखतं. आणि माझं तर काही नातं पण नाही, गोतं पण नाही, माहिती काय बीडचा पण नाही. मला समाजाच्या नावावर राजकारण करायचं नाही, आणि समाजाच्या नावावर मी मंत्री पण होणार नाही. कशाला उगाच विनाकारण वंजारी समाजाला बदनाम करता? वंजारी समाज म्हणजे भगवान बाबाला मानणारा समाज, वारकरी समाज, वारकऱ्यांचा समाज. मुंबईमध्ये सर्वात जास्त मेहनत करणारा समाज कुठला असेल तर तो वंजारी आहे. जा बॉम्बे सेंट्रलचा हमाल बघा कोण आहे? वंजारी. जा विटीला हमाल कोण आहे बघा? वंजारी. जा भाजी विकणाऱ्या सगळ्या बायका मुंबईतल्या काढा, ज्या लुगडं घालून फुटपाथवर बसतात, वंजारी. घाम गळून जीवन जगणारा कुठे हे आहे ते. आम्ही आमचं कुटुंब बघितलं हो स्टेशनवर झोपलेलं. तुम्ही नका आम्हाला वंजाऱ्यांची अक्कल शिकू. महिला आयोग यामध्ये लक्ष. अरे कसल्या महिला आयोग नाही प्रयोग? 21 महिने झाले होती बिचारी ज्ञानेश्वरी लढते. 21 महिने. कोण गेलं तिच्या घरी विचारायला? SP स्वतः सांगतो लक्ष देऊ नका. तिला निरोप येतात, जाऊ द्या केस बंद करा, तुम्हाला जमीन परत मिळेल. अरे 12 गुंठ्यासाठी मारता माणसाला. मी बोललो नाही मध्ये. त्या बिचारीने त्याचा फोटो पण बघू नये कधी. मी तिला सांगेन की बाई तुझ्या नवऱ्याच्या मर्डरचे फोटो बघू नकोस. कसा मारला हो? तुझ्या मारण्याची पद्धत आहे, म्हणजे मारण्याच्या पद्धतीवर ना यांचं समजतात की इतके किती क्रूर आहेत. संतोष देशमुखची हत्या बघा आणि त्याचे मर्डरचे फोटो बघा. महादेव मुंडेच्या ह्याच्यात बघा आणि त्याचा मर्डरचे फोटो बघा. म्हणजे यांना माणुसकीच ना हो. आम्ही कमीत कमी खुशनुमाच्या मर्डरमध्ये म्हणू तरी शकतो की एक गोळी मारली तो गेला बिचारा जमीन.
ह्याच्यामध्ये तुकडे काढले. संतोष देशमुख मध्ये जे जे तुकडे काढले त्याचे ह्याच्यात तुकडे काढले त्या महादेवचे. आणि त्याच्यातला एक तुकडा त्या एकाला जाऊन दाखवला, बघ हा बघ महादेव मुंडे गेला. एवढी मगरुरी. आणि आता हे सीएम साहेबांनी सगळं केलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 4 दिवसानंतर एक महिला उभी राहणार होती आणि ती महिला सांगणार होती की माझ्या नादा मला महादेव मुंडे छळत होता म्हणून त्याला शेतात नेऊन मी मारला. हा यांचा प्लॅन ठरलेला होता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.